राजूर गावातलं हे करपलेलं मका आणि सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत हे पीक करपून गेलंय। 19 जुलै रोजी भोगरदन जालना रस्त्यावर राजूर गावाजवळ एका टँकरला अपघात झाला। या टँकरमधून वायुगळती सुरू झाली। ही वायुगळती रोखण्यात प्रशासनाला 24 तासाहून अधिक काळ लागला। 24 तासानंतर वायुगळती थांबली खरी, पण ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या परिसरातील कोळ्या पिकांची ही अशी अवस्था झाली। वायुगळतीमुळे काही काळातच जमिनीवर उभी असलेली मका, सोयाबीन, तूर या पिकांची अक्षरशः राख झाली, तर घटनास्थळावरून अर्धा किलोमीटर दूर असलेली पिकं कोमेजून गेली। आधीच दुष्काळानं होरपळलेल्या शेतकऱ्याची पिकं करपून गेली। अचानक आलेल्या या आपत्तीनं शेतकरी हवालदिल झाला, पण गाई करू लागले। अखेर या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली। किमान 36 तास हा प्रकार म्हणजे धुराचे लोट सुरू होते आणि यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। परिसरामध्ये सोयाबीन, मक्का, कापूस, मूग, तूर हे नगदीच पिके सध्या शेतकऱ्याच्या हातातून गेलेले आहेत। पीक अजून आतापर्यंत सुकलेलं आहे, पण अजून व्हायरस पांगू शकतं, यांचं नुकसान जास्ती वाढू शकतं। तर याची शासनानं दखल घेऊन आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा। झी हेल्पलाईननं तातडीनं शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेतली। महसूल विभागाकडून पिकांचा पंचनामा होणं आवश्यक होतं, त्यामुळे झी हेल्पलाईनच्या टीमनं थेट उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर ही समस्या मांडली। त्यांनी तातडीनं पंचनामे करण्याचं आश्वासन दिलं। इतकंच नाही तर बाधित क्षेत्रातील मातीचं परीक्षण करण्यात येईल असंही ते म्हणाले। किती पिकाचं नुकसान झालं, किती याचं झालं आणि या शेती पुन्हा याचं ज्या शेती आज त्याच्यामध्ये केमिकल आहेत, यामध्ये याचं मातीचं परीक्षण करून प्रयोगशाळेला पाठवून हे जमीन पुन्हा पिकण्यास उपयुक्त आहे किंवा नाही, अन्नशाला किती दिवसांनी येईल असं याचं हे करून त्या नुकसान भरपाईबद्दल आम्ही या लोकांना आश्वासन दिलंय की तुम्हाला तुमची नुकसान भरपाई भेटेल। दरम्यान अपघातानंतर टँकर चालकानं घटनास्थळावरून पोबारा केला, मात्र पोलिसांनी तातडीनं कारवाई करत चालकाला अटक करून त्याच्यावर आणि संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल केला। त्यामुळे शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून आर्थिक मदत मिळण्यास मदत होणार आहे। आता सध्या परिस्थिती अगदी नियंत्रणात आहे। संदर्भाबाबत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। चालकाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। शेतकऱ्यांनी पिकं पेरून 4 आठवडे देखील उलटले नाहीत, त्यामुळे हा संपूर्ण हंगामच त्यांच्या हातून गेलाय। इतकंच नाही तर वायुगळतीनं जमिनीचंही नुकसान झालंय। त्यामुळे प्रशासनानं तातडीनं पंचनामे करणं आवश्यक आहे आणि जोपर्यंत या शेतकऱ्यांचा पीक पंचनामा होत नाही, जोपर्यंत या शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।